नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबिये. मित्रांनो, आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर 1-2 कार्यालयासमोर आपण आलो आहोत. आपण बघू शकता हे कार्यालय पूर्णपणे बंद आहे. आज तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 1400 कारखाने आहेत. काही कारखाने संवेदनशील आहेत. या कारखान्यामध्ये वायू गळती झाली, या एखादा दुर्घटना घडली तर या जबाबदार कोण राहणार? का तुम्ही बघू शकता इकडे सर्व वाहनही गायब आहेत आणि पूर्ण कार्यालय, या कार्यालयामध्ये एकही अधिकारी हजर नाही आहे. शासकीय नियमानुसार संवेदनशील एरियामध्ये 1-2 अधिकारी हजर असणे गरजेचे आहे. तरीसुद्धा येथील जे SRO आहेत राजू वसावे, हे पूर्णपणे मनमानी कारभार करतात आणि त्यांनी एकही अधिकारी इकडे सोडलेले नाही आहे. शुक्रवारी हे अधिकारी आपल्या घरी जातात. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस हे कार्यालय पूर्णपणे बंद असते आणि 3 दिवसात मोठ्या प्रमाणात प्रदूषण तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये होते. याचा फायदा उद्योजक घेतात आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण सोडतात. मित्रांनो, आज तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे, क्षेत्र अधिकारी विश्वजित सोरगे आणि वाहन चालक हे अनेक वर्षापासून इथे कार्यरत आहेत. आज त्यांची मुदत कालावधी संपलेली असूनसुद्धा त्यांच्या बदल्या होत नाही आहेत. गेल्या वर्षी त्यांची बदली होणार होती, मात्र काय घोडं चुकला, त्यांची बदली झाली नाही. आताही बदलीचा कालावधी सुरू असूनसुद्धा या अधिकाऱ्याच्या बदल्या होत नाहीत. यांच्या बदल्या का होत नाही? यांच्या कोणाचा आशीर्वाद आहे? चेअरमॅनचा आशीर्वाद आहे, मेंबर सेक्रेटरीचा आशीर्वाद आहे, या एखाद्या आमदार खासदारचा आशीर्वाद आहे? कोणाच्या आशीर्वादामुळे ह्या अधिकारीची बदली होत नाहीत? याचा तपास करणे गरजेचे आहे. आणि या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणामध्ये एक सर्कल चालते, त्या सर्कलच्या इशाऱ्यावर यांच्या बदल्या होतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय जे मुंबईला सायन ऑफिस आहे, तिथे एक अधिकारी आहे. माहितीनुसार असं समजते की चेअरमॅनच्या कार्यालयामध्ये प्रादेशिक अधिकारी हे त्यांचे OSD आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर सर्व तारापूरमध्ये कारभार चालतो. तारापूरमध्ये कोणाला कोणत्या कंपनीवर कारवाई करायची, कोणत्या कंपनी नाही करायची, कोणत्या कंपनीला आशीर्वाद द्यायचा, कोणाला नोटीस काढायची, हे त्याच्या इशाऱ्यावर चालते असे काही उद्योजकाचे म्हणणे आहे. उद्योजकांमध्ये चर्चा अशी आहे की तो अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर हे सर्व कारभार चालतो. मित्रांनो, आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालय नागपूर इथे आम्ही या संदर्भात तक्रार दाखल केली होती की यांची बदल्या करा, यांची चौकशी करा. यांचा अहवालही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय सदस्य सचिव यांच्याकडून मागवण्यात आला होता, मात्र त्या लोकांनी ते काय अहवाल दिला नाही आणि त्याच्यावर काही कारवाई केली नाही. आता कर्तव्यनिष्ठ सदस्य सचिव राहुल रेखावल सर यांच्यावर कारवाई, यांची बदल्या करणार का, ह्याकडे सर्व लोकांचे लक्ष लागून आहे.